कुठल्या कोकणातल्या गावात आली. खरंच मी कोकणातल्या गावातच आहे. बघा ना, छान विहीर आहे, छान झाडं आणि कोकणासारखा परिसर आहे. आज मी आली आहे अस्सल मालवणी नाटक मालवणी हशावतार बेबल्याचो घो या नाटकाच्या सेटवर. आता मालवणी नाटक म्हणजे गंमत तर असणारच, आणि मालवणीतली मजा, ती संस्कृती, ती वाक्य खरंच खूप मस्त असतात. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच मालवणी नाटक बघणार आहे. आता हे सगळे कलाकार, त्यांची मेहनत, दिग्दर्शक यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नेमकं नाटक काय आहे, त्यांचे गमती जमती काय आहेत, हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचंय. चला तर जाऊया बेबल्याचो घो या नाटकातल्या कलाकारांशी आपण गप्पा मारतोय. आणि या नाटकाच्या निमित्ताने कोकणातला सगळा भाग आणि तिथली वेगवेगळी पात्र आपल्याला बघायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. आत्ता माझ्यासोबत पुन्हा एकदा आपल्या नाटकातलीच टीम आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुमच्या या नाटकातल्या भूमिकेविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. नक्कीच. बेबल्याचं घो या नाटकात माझी भूमिका बाळा गुरवची आहे, जो एका देवळातला गुरव आहे. आणि गावात त्याची प्रतिष्ठा आहे की तो जरा त्याचे सगळे लोक ऐकतात, असं एक नाटकामध्ये आहे फील. आणि तो तसा आहेच. आणि काय काय गमती घडतात नंतर, तसं असं त्याची एंट्री होते. त्याच्यानंतर ते जे बघण्यासारखे आहे, तर तुम्ही बघालच जेव्हा नाटक सुरू होईल तेव्हा. आणि मजा आहे. आणि एखादा लक्षात राहिलेला अनुभव? आता तर आमचे 10 प्रयोग झाले. तर त्याच्यात म्हणजे तसं अजून काही लक्षात राहणार का ना, आम्ही अजून रिहर्सल आणि सगळ्या गोष्टी त्या प्रोसेसमध्ये आहोत. त्यामुळे जेवढं दिग्दर्शकांनी सांगितलंय तेवढं नेमकं तेवढंच करायचं आहे, काय एक्स्ट्रा काही करायचं नाही. तर ती एक प्रेशर आहे थोडं, आणि मजा येते करायला. काय सांगशील तुमच्या भूमिकेबद्दल, काय सांगशील? नमस्कार. माझं जे कॅरेक्टर आहे ते श्यामा आहे. श्यामा हे असं कॅरेक्टर आहे की ती गावच्या सरपंचाची बायको आहे आणि तिला त्याच्याकडनं ते मिळत नाही आहे, जे एखादं बाईला जे एका पुरुषाकडनं गरजेचं असतं, हजबंडकडनं, ज्या गोष्टी जसं फिजिकल इंटिमेसी किंवा एक लाड गोड असं जे काय असतं ते, त्यासाठी मग ती बाहेर दुसरीकडे कुठेतरी बघते की ते मिळेल का. आणि आपल्या नाटकात जो हिरो आहे त्याच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत तिच्या, त्यामुळे ती काय काय करते आणि ते किती ह्युमरस त्या गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्या तुम्हाला नाटकामध्ये बघायला मिळतील. म्हणजे असे एक एक कोकणातले इरसाल नमुने आपण जे असतात Exactly. ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हो एक्झॅक्टली. काय सांगाल? नमस्कार. ॲक्च्युली माझ्या या नाटकात फुला हे कॅरेक्टर आहे, जी की विलापिनीची आई आहे आणि सखाची सासू आहे. तर यामध्ये असं आहे की मी विलापिनीला माझ्या घरी आणून माहेरी ठेवलेलं आहे. मला सखाबरोबर काही कारणास्तव, काय कारणं आहेत ती नाटकात तुम्हाला बघायला मिळतील, म्हणून मला पाठवायचं नाही आहे. आणि मग हे कॅरेक्टर जसं स्टार्टिंगला जेव्हा चालू होतं नाटक, ते कसं हळूहळू कॅरेक्टरमध्ये चेंजेस होत जातात आणि नाटकादरम्यान ते कॅरेक्टर काय काय करतं, कसं वागतं, कसं वागणं आहे त्याचं, एक इरसाल व्यक्ती जशा असतात गावातल्या, तसं काय तिच्यात चेंजेस होतात, हे सगळं तुम्हाला आमच्या नाटकात बघायला मिळेल बेबल्याचा घोमध्ये. थँक्यू. नमस्कार. मी सुमित सावंत. बेबल्याचा घो या नाटकामध्ये मी म्हसले हे कॅरेक्टर करतो. आता खरं तर या नावामागे पण एक खूप मोठी गंमत असते, कारण हा जो एक ठसठसीत मस्सा आहे नाकावरती, आणि मी सापडलो आहे गावातल्या स्मशानाभोवती. मी ह्या गावातला नाही, मी वेगळ्या गावातून इथे पुराच्या पाण्यात वाहत वाहत आलो आहे आणि स्मशानात सापडलं आहे. त्यामुळे गाववाल्यांनीच मला नाव दिलेलं आहे म्हसने म्हणून. हे त्यामागचं एक. आणि इथे आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मी जे कोणी जे काही काम सांगेल, सरपंच वगैरे आमचे नाना जे काही काम सांगतात ते सगळं सांगकामे म्हणून एक काम करत. आणि त्यातच मला एक काम मिळतं, बेबल्याचा घो हा जो गावात फिरतो आहे, तर त्यासाठी दवंडी पिटायची. आणि ती दवंडी पिटताना लोकांना वेगवेगळ्या कहाणी सांगताना जी काही मजा येते, ते सगळं तुम्हाला या नाटकात पाहायला मिळेल. तुम्ही नक्की चुकवू नका आमच्या बेबल्याचा घो. आणि जसं मॅम तुम्ही मगाशी म्हणालेलं, या नाटकातली काहीतरी एक आठवणीतलं काय असेल, तर आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आठवणीतली एक गोष्ट आहे, हे नाटक जेव्हा बघून लोक जातात, पण नाटकातील जे टायटल सॉन्ग आहे आमच्या नाटकाचं, बेबल्याचं घो, हे गाणं लोक गुणगुणतच थिएटरमधून बाहेर पडतात. हे खूप, आणि ही प्रत्येक प्रयोगात आम्हाला आत्तापर्यंत आलेली एक कॉम्प्लिमेंट आहे, जमेची बाजू.
तुमची सगळ्यांची खूप मेहनत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाटक असंच मस्त हो, सगळीकडे त्याचे प्रयोग हो आणि त्याला हाऊसफुलचा बोर्ड लागो ही शुभेच्छा. थँक्यू. म्हणजे कोकणाविषयी आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, अनेक किस्से असतात. ते नेमके काय आहेत आणि कोकणाचा जर सगळा भाग तुम्हाला अनुभवायचा असेल तर आपल्याला बेबल्याचो घो या नाटकाला यावंच लागतंय. मराठी रंगभूमीला अनेक कलाकार हे मालवणी रंगभूमीने दिले आणि मालवणी रंगभूमीवर सुद्धा मराठी प्रेक्षकांनी तेवढंच भरभरून प्रेम केलं. सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं ही रंगभूमीवर आली आणि त्यातच एका मालवणी नाटकाची सध्या जोरदार चर्चा आहे. बेबल्याचो घो मालवणी मातीतला अस्सल असा मालवणी अशावतार आणि या नाटकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आता आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि या नाटकाचे दिग्दर्शक किशोर चौगुले. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? मस्त. आणि मालवणी नाटक आहे त्यामुळे सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे. सगळ्यात पहिले या नाटकाविषयी काय सांगता? मालवणी नाटक करणारा मी आहे, कारण मी स्वतः मालवणी आहे. आणि या नाटकाशी जोडले गेलेले जेवढे लोक आहेत, म्हणजे अगदी तंत्रज्ञ सुद्धा, ते बऱ्यापैकी, आणि कलाकार त्याच्याशी म्हणजे प्रोड्युसर असतील, बाकी तंत्रज्ञ, आणि त्यांनी म्हणजे हे केलंय, बाकीच्या गोष्टी उभं केलंय हे नाटक, हे सगळे खाडी प्रांतातले म्हणजे कोकण प्रांतातलेच आहेत सगळे. तर या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे की जे म्हणजे मालवणी भाषेबद्दल प्रेम आहे आणि मालवणी नाटक करायला मिळावं ही त्यांची म्हणजे एक आस होती त्यांच्या. म्हणजे जसं बाबूजींनी म्हणजे स्वर्गीय मच्छिंद्र कांबळेंनी मालवणी ही भाषा म्हणजे त्यांनी मालवणीच नाटक आणि मालवणी भाषेच्या सतत ते मागे उभे राहिले आणि भाषेला पुढे नेलं, साता समुद्रात पार गेले. तर त्यांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. तर आपणही त्या तो झेंडा घेऊन पुढे जाऊया असं मला आणि आमच्या टीमला वाटतं. आणि आपली भाषा, आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान हवा, गर्व हवा आणि आपली भाषा आपणच नेऊ शकतो पुढे. या सगळ्याचा विचार करून हे नाटक बेबल्याचो घो आम्ही तयार केले आणि त्याला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो. सगळे कलाकार ओळख नसलेले जरी असले, म्हणजे त्यांना आता सध्या नाव नाहीये, पण हे याच्यातले सगळे कलाकार हे उत्तम नट आहेत, नट्या आहेत, कसलेले कलाकार आहेत. स्पर्धांमधून किंवा राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र स्पर्धा किंवा विविध एकांकिका स्पर्धांमधून वर आलेली मुलं आहेत. त्यांना आता सध्या जरी नाव नसलं तरी हे नाटक त्यांना नक्कीच ओळख आणि नाव मिळवून देईल याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणलंय. आता हे सर्वस्वी नाटक प्रेक्षकांचं झालेलं आहे. आता या नाटकाला फक्त प्रेक्षकांच्या सपोर्टची गरज आहे. तो सपोर्ट नक्कीच मिळेल, कारण मालवणी भाषेवर लोकांचं सुद्धा प्रेम आहे, मालवणी कलाकारांवर प्रेम आहे. आणि याला जोडूनच मी एक प्रश्न विचारेन की प्रत्येक गोष्टीत काळानुसार बदल होत जातात, तसं मालवणी रंगभूमीत सुद्धा काही बदल झाले? हा, हे ऍक्च्युली नवीन काळातलं मालवणी नाटक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आधुनिकता अशी नाहीये, भाषा तीच आहे, पण ह्या भाषेमध्ये आताचा जो म्हणजे आताच्या नवीन जनरेशनचा जो टवटवीतपणा आहे, जो फ्रेशनेस आहे तो आहे. म्हणजे याच्यामध्ये शिव्या जरी असल्या तरी त्या जुन्या म्हणजे घासलेल्या घासून गुळगुळीत झालेल्या तशा प्रकारच्या शिव्या नाहीत, तर वेगळ्या आम्ही शोधून काढलेल्या, म्हणजे ज्या बोलल्या जातात पण त्या कधी मालवणी नाटकात आल्या नाही. आता माहीत आहे हे तर प्रत्येक मालवणी नाटकामध्ये प्रत्येक मालवणी नट त्याच्या तोंडी ही शिवी असते, पण ती शिवी न वाटतं ते एक आपुलकीचं एक असं संबोधन वाटतं. त्या पद्धतीच्याच काही युनिक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आणलेल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी एनर्जी कलाकारांनी सगळे तरुण लोक आहेत, म्हणजे फार तर एखाद्याचं वय मला वाटतं 35 वगैरे असेल, त्याच्यात सगळे खालचेच मुलं आहेत आणि ते प्रचंड एनर्जीने काम करतात. तुम्ही आता नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि त्यांची काम करण्याची स्टाईल पण वेगळी आहे, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे आता त्याच्यामुळे काय होतंय की या नाटकामध्ये ही जी मुलं आहेत काम करतात त्यांना लोक कॅरेक्टर म्हणून बघतायत. त्यांना कोणी नट, बाबा हा नट हा तो त्या नाटकात होता
तसंच करतोय की काय असं वगैरे त्यांचे आता म्हणजे कम्पॅरिझन होऊ शकत नाही सध्या तर. त्यामुळे तेच आम्हाला हवं होतं की त्यांना कॅरेक्टर म्हणून लोकांनी ऍक्सेप्ट करावं. आणि आमचा अनुभव असा आहे की प्रत्येक प्रेक्षक जेव्हा आम्हाला भेटायला येतो तेव्हा त्यांचा हाच मुद्दा असतो की काय म्हणजे ते अमुक एका नटाला त्याच्या स्वतःच्या नावाने ओळखत नाही तर ते कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात. बेबल्या जी झाली आहे तर बेबल्या म्हणूनच तिला हात मारतात किंवा सखा निघाले तर सखा म्हणूनच लोकांना असं आहे. तर अशा पद्धतीचं हे फ्रेश म्हणजे फ्रेश मालवणी नाटक आहे. म्हणजे जी जुनी होती नाटकं ती त्या काळात फ्रेशच होती, पण आता ते त्याचे प्रयोग झाले, त्यांनी रंगभूमी गाजवली. पण आता हे जे आलंय ना म्हणजे ही पण हे नाटक सुद्धा रंगभूमी गाजवेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आजच्या काळातलं हे नाटक आहे, असं आपण म्हटलं तर बरोबर. आता नाटक किंवा लोककलांमध्ये त्या भागातली भाषा किंवा संस्कृती याचं प्रतिबिंब असतं आणि तो वारसा कलाकारच एक प्रकारे पुढे नेत असतात. आता या नाटकात तुम्ही जसं म्हणालात की सगळे नवीन कलाकार आहेत किंवा वयोगट जर पाहिला तर तरुण आहेत, पण तरुणांपर्यंत मालवणी भाषा असेल किंवा मालवणी संस्कृतीचं हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही केलंय म्हणजे आम्ही ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये हव्यात, म्हणजे आम्ही असं टिपिकल बाबा एका विषयावर हे नाटक आहे किंवा या विषयाचा हा आशय आहे आणि याची ही गोष्ट आहे असं नाही. गोष्ट ह्यालाही आहे, पण ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींचा म्हणजे विनोदाचा पण वापर केलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हॉररनेस आहे, भुताटकी वगैरे कोकणात जी सर्रास असते ती म्हणजे असं म्हणतात तर ते आहे. रोमांस आहे, रोमॅन्टिक गाणं पण आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, इमोशनल म्हणजे आणि एक आपण लोकांना मेसेज देतो जाता जाता. नाटक जेव्हा आपण थांबवतो तेव्हा आपण एक मेसेज देतो की स्त्रीचा जन्म पण किती फार महत्वाचा आहे म्हणजे जगासाठी. तर असा एक सुंदर मेसेज हे नाटक देतो. म्हणजे 2-2.25 तास म्हणजे निखळ मनोरंजनाचे आम्ही एक पॅकेज दिलेलं आहे लोकांना आणि ते लोकांना आवडते. त्यामुळे आता आम्हाला एवढंच पाहिजे की आता लोकांनी याच्यावर प्रेम केलं पाहिजे. करतायत प्रेम, पण जरा अगं म्हणजे चाचपडत येण्याचं चालू आहे. पण मला माहिती आहे की म्हणजे एक खात्री आहे की एक दिवस हे नाटक खरोखरच प्रेक्षक डोक्यावर घेतात. मला वाटतं अस्सल मालवणी भाषेचा हा जो सगळं संस्कृती आहे, हा सांस्कृतिक ठेवा तुम्ही सगळे कलाकार तुमच्या पिढीपर्यंत नेतायत, या प्रेक्षकांपर्यंत आणतायत. तर हे कामच खरंच खूप मोलाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमचं खरंच अभिनंदन आणि याची आज गरज आहे. आणि पूर्ण टीमने कंबर कसून यांच्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे ते कलाकार तर आहेतच आहे, पण त्याच्या मागे तंत्रज्ञ आहे. म्हणजे दिनाथ म्हैसाळकरने म्युझिक इतकं अप्रतिम म्युझिक दिलेलं आहे. सेट आमच्या सचिन भोकाने असं केलंय की तू बघितल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्या तरी गावातच आहोत. इतकं सुंदर त्याने सेट केलेलं आहे. लाईट्स रवी करमरकरने केली आहे, उत्तम लाईट्स केलेले आहेत आणि रंगभूषा आहे, वेशभूषा आहे. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये इथे खूप मस्त काम झालेलं आहे. आणि मुळात काय ह्या सगळ्या आता हे सगळे नवीन मुलं आहेत. म्हणजे नवीन नाहीये, ते आहेत चांगले कलाकार हे, पण त्यांना नाव नाहीये, ओळख नाहीये. तर ओळख नसलेल्या लोकांना घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर नाटक काढणं हे एक फार मोठं काम सुनील पानकर या निर्मात्याने केलेलं आहे. आणि त्यांना साथ आहे ते दीपक लांजेकर म्हणून आमचे कार्यकारी निर्माते आहेत. म्हणजे त्यांची मेहनत खूप आहे याच्यामध्ये. आणि कारण हा विश्वास फार महत्वाचा आहे की जो त्यांनी या नवीन मुलांवर किंवा आमच्या सगळ्यांवर दाखवला. तो एक अभिनेता म्हणून मला इतर नाटकांमधून मी कामं करतो, पण एक दिग्दर्शक म्हणून पण माझ्यावर त्यांनी एक विश्वास टाकला. मी काहीतरी नवीन करायला धडपडतोय हे त्यांना कळलं, त्यांनी बघितलं तर आपण या माणसाच्या पाठीमागे उभे राहूया असं त्यांनी एक छान म्हणजे ते नाही करत कोणी. कारण प्रत्येकजण पैशाचा विचार करतो, आपले पैसे गेले तर मिळणार. तर ह्या माणसाला खूपच यांचं वाघाचं काळीज आहे असं मला वाटतं. मला वाटतं हे शिवधनुष्य होतं आणि ते शिवधनुष्य तुमच्या संपूर्ण टीमने उचललेलं आहे.
त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अस्सल मालवणी मातीतलं एक नाटक म्हणजे बेबल्याचो हो याची सध्या तुफान चर्चा आहे आणि या नाटकाच्या सेटवर मी आत्ता आलेले आहे आणि माझ्यासोबत या नाटकातले कलाकार आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या नाटकाविषयीच्या गमती जमती त्यांचे अनुभव हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे अभिनेता सुबोध जाधव, अभिनेता सौरभ भोसले आणि अभिनेता सचिन वळंजू. तुम्हा सगळ्यांचं साप्ताहिक वेळेवर मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि या नाटकाची खूप चर्चा आहे, तर काय सांगाल या नाटकाविषयी? एकतर मालवणी नाटक आहे त्यामुळे उत्सुकता आहे. मराठी की मालवणी चालेल? चालेल मालवणी पण. म्हणजे मालवणीतच बोला. मालवणीतच जाणार. हा. नमस्कार, मी सुबोध जाधव. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचं मालवणी नाटक बेबल्याचो हो या इल्लाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते नाटक दिग्दर्शक आपले किशोर चौगुले यांनी केलं आहे, वैभव परब यांनी लिहिलं आहे आणि आपले पानकर सर आहेत त्यांनी निर्माता म्हणून त्याची पूर्ण बाजू सांभाळलेली आहे आणि ते नाटक तुमच्या भेटीला आले. आमका आनंद वाटतं. या नाटकाविषयी सांगायचं झालं तर मी सगळा ह्या कॅरेक्टर करत आहे जो पाहिलेपासून आपल्या बायकोपासून खूप लांब हा, दूर हा, आणि तो 2 वर्षांनी येता हा बेटा. आणि त्याच्यानंतर जी काय गंमत होती ते नेण्यासाठी तो आलेला आहे आणि जी काय सगळे इस्राल हे जे कॅरेक्टर आहेत ते सगळे कसे काय मध्ये मध्ये येऊन काय विघ्न आणतात, ते सगळी मजा आहे ती बघायला तुम्ही नक्की या. आमच्यासोबत नाना आमचे हे जे सरपंच आहेत ते सांगतील स्वतः. नमस्कार, मी सौरभ कुजले. या नाटकामध्ये मी नाना सरपंचांची भूमिका साकारतो. नाना सरपंच म्हणजे 50 वर्षाचे जे आहे त्याची त्यांची बोल अजून भूमिका झाला नाही. मी थोडं बोलतो. मगाशी सुबोधने सांगितल्याप्रमाणे मालवणी नाटक आहे आणि खूप धमाल आहे या नाटकात. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर आता मी तुम्हाला असं दिसतोय कारण मी अजून तयारी केली नाही आहे, पण एक वेगळं कॅरेक्टर आहे. ते काय आहे पोस्टरवर तुम्हाला दिसत असेल, तर ते बघण्यासाठी नक्की या. कारण मालवणी नाटक जरी असलं तरी ते मालवणी प्रेक्षकांपर्यंत मर्यादित न राहता ते सगळ्या आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत, आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपलं नाटक पण जगलं पाहिजे. तर इथे कोणी स्टारकास्ट नाही आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे आम्ही मुलं एकांकिका प्रायोगिक नाटक करतच वरती आलो आहे आणि कोणी असं फेस व्हॅल्यू नाही आहे. तरी निर्मात्यांनी आमच्या धाडस केलं की फेस व्हॅल्यू नसतानाही नाटक घेतलं पाहिजे करायला. तर सगळे आम्ही मुलं जे आहोत एकत्र काम करतच वरती आलो आहे एकांकिक. तर हे नाटक खूप आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही सगळेच कमाल धमाल करतोय. तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की यावा. बेबल्याचो भो वाट बघता. तुम्ही जसं म्हणालात, मला बोलावंसं वाटतं की कोणालाच फेस व्हॅल्यू नाहीये, पण आपल्या मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकार हे नाटकातूनच पुढे आले. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात तुमच्यापैकीच अनेक चेहरे हे आम्हाला मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मालवणी नाटक हॉररमध्ये आजपर्यंत आलेलंच नाही आणि ते आता आम्ही घेऊन आले. तर मला खरंच कळकळीनं वाटते की प्रेक्षकांनी हे बघावं, आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, त्याच्यातून आम्हाला खरंच अजून मजा येईल, धमाल येईल. तर प्लीज तुम्ही, आम्ही खूप मेहनत केली आणि जिच्यासाठी मी हे एवढं रामायण घडतंय ती माझी बायको नाटकातील ती आलेली आहे. प्रेक्षकांना वाटेल की बायको म्हणजे नाटकातील बायकातील. नमस्कार, मी मांगे सुर्वे. वैभव परब लिखित आणि किशोर चौगुले दिग्दर्शित बेबल्याचो घो या नाटकात मी विलापिनी हे कॅरेक्टर करते. विलापिनी द्विधा मनस्थितीत अडकलेली बाई आहे. तिला कुठेतरी आईची बाजू पण सांभाळायची आणि नवऱ्याचं मनसुद्धा जपायचं. पण तोच प्रयत्न करता करता शेवटी म्हणतात ना की बांध फुटतो आणि शेवटी ज्याच्यासोबत आपला संसार करायचा होतो त्यासोबत आपण निघून जातो आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. मुळात तुम्ही म्हणालात की मोठी मोठी माणसं ही नाटक करूनच पुढे गेलेली आहेत. तर आम्हाला हे नाटक आमच्यापैकी मला असं वाटतं की सगळ्यांनाच काहीतरी वेगळं मिळेल आणि आमच्यापैकी सगळेच कुठेतरी एका पुढच्या टप्प्यात पोहोचतील या नाटकामुळे. आपण म्हणतात की प्रेक्षक येतात, आम्हाला भेटतात, त्यांना आवडतं, पण हे तुमच्यापुरतीच मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रपरिवाराला सगळ्यांना आमचं इन्स्टा पेज आहे त्यांना तुम्ही कळवा. जर तुम्ही इथे आम्हाला बघायला आलात नाही तुम्हाला ही खरी म्हणजे मालवणीची मजा ही घेताच येणार नाही.
तर त्यामुळे तुम्ही नक्की बघायला या बेबल्याचं घो. या नाटकाचे आतापर्यंत किती प्रयोग झाले आणि असा एखादा लक्षात राहिलेला काही अनुभव आहे का? लक्षात राहणार आहे अनुभव मी सांगतो. काय झालं, आम्हाला पहिलाच कॉन्ट्रॅक्ट शो मिळाला आमच्या पानकर सरांच्या कृपेने. पहिलाच कॉन्ट्रॅक्ट शो एवढ्या लवकर मिळत नाही कुठच्या व्यावसायिक नाटकाला. तर मला वाटतं 4-5 प्रयोगानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट शो केला. तर तो कॉन्ट्रॅक्ट शो आता आम्ही पुण्यात केला. तर पुण्यात कदाचित कोणाला मालवणी समजेल नाही समजेल, तर तो पूर्ण प्रयोग आम्ही शुद्ध मराठी भाषेत केला. आणि तो करताना जी काही धमाल उडाली होती, म्हणजे मी ॲडिशन पण घेतलं होतं की थांबा आधी मालवणीचा मराठी करताना जे जिभेचे तुकडे पडले आहेत ते आधी उचलतंय. तर तसंच झालं होतं, पण धमाल आली होती, प्रयोग कमाल झाला होता. तर हा लक्षात राहण्यासारखा प्रयोग आहे आमच्यासाठी. अच्छा, मालवणीचं मराठी करून टाकलं तुम्ही. हो हो, मालवणीचं मराठी. म्हणजे आम्ही पूर्ण दौऱ्यामध्ये आपण बघतो की दौरा असतो पहिल्यांदा आपण मजा वगैरे करत जातो. आम्ही पूर्ण दौरा जसे बसलो एंड पर्यंत आम्ही अख्खी वाक्य ही मराठीमध्ये कन्वर्ट करत होतो. म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा एक वेगळा अनुभव असेल, एक हो. अभिनेते म्हणून, म्हणजे कलाकार म्हणून. वा, पण नाही, खरंच तुमची मेहनत खूप आहे आणि हे दिसतंय. त्यामुळे मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करेन की या सगळ्या कलाकारांचा हा अभिनय बघण्यासाठी, त्यांची मेहनत बघण्यासाठी नक्की या. आता तुम्ही एवढं मालवणीत बोललात तर मग मी सुद्धा थोडासा प्रयत्न करते. मी तर बघू केलंय, तुम्ही पण बघू केवा. काय म्हणून काय विचारतास, बेबल्याचो हो. थँक्यू. बेबल्याचो हो म्हणजे अस्सल मालवणी मातीतला मालवणी खशावतार. आणि या नाटकातल्या कलाकारांशी, दिग्दर्शकांशी आता आपण गप्पा मारल्या, त्यामुळे या कलाकारांची मेहनत किती हे आपल्या लक्षात आलंच असेल. आणि मालवणी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की या नाटकाचा प्रयोग जेव्हा आपल्या इथे असेल तेव्हा आपण नक्की नाटक बघायला गेलं पाहिजे. त्यामुळे नक्की या नाटकाच्या प्रयोगाला जाऊया. आणि कलाकारांची खूप मेहनत आहे, त्यासाठी आपली साथ ही खूप महत्वाची आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साप्ताहिक विवेक.